मला स्वतःला बुद्धांचं आकर्षण का वाटतं, त्यांच्या विचारामध्ये अशी कोणती गोष्ट आहे ते ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. मी एक फक्त 4-5 मुद्दे आपल्या पुढे ठेवेन. वेळेच्या मर्यादेमध्ये फार विस्तार करणार आहे अशातला भाग नाही. एक अतिशय महत्वाची मूलभूत स्वरूपाची, पायाभूत स्वरूपाची बुद्धांच्या तत्वज्ञानामधली गोष्ट मला जाणवते, ती म्हणजे बुद्धांनी मी अलौकिक आहे अशी भूमिका कधी घेतली नाही. मी उपजतच काहीतरी असाधारण शक्ती घेऊन आलेलो होतो, मी स्वर्गातून आलेलो आहे, एखाद्या देवतेचा दूत आहे, ईश्वराचा अवतार आहे, तुमचा उद्धार करण्यासाठी आलेलो आहे, अशा प्रकारची भूमिका घेतलेली नाही. मी तुमच्यासारखाच एक मनुष्य म्हणून जन्माला आलो, रक्तामांसाचा माणूस म्हणून जन्माला आलो, पण मी एका विशिष्ट पद्धतीनं प्रयत्न केले, विचार केला, चिंतन केलं आणि त्यामुळे मी बुद्धत्वापर्यंत पोचू शकलो. मग तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अंतर कुठे निर्माण होतं? तर तुमच्यामध्ये, तुमच्यापैकी प्रत्येकामध्ये बुद्धत्वाचं बीज आहे आणि तुम्हीही विवेकी पद्धतीनं, योग्य रीतीनं, सम्यक रीतीनं प्रयत्न केले तर तुम्हीही बुद्ध होऊ शकता. प्रत्येक माणसामध्ये आपल्या सर्व प्रकारच्या अंतःशक्ती उच्च शिखरापर्यंत फुलविण्याची क्षमता असते, हे बुद्धांनी लोकांना सांगितलं.